सूर्यकांत मोरे या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती विधान परिषदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आलेला आहे. आपल्यासोबत रोहितदादा पवार आहेत, त्यांच्याशीच आपण बोलूया. दादा, काय सांगाल? आता इथं नागपूरमध्ये चर्चा विदर्भावर व्हायला पाहिजे होती. आता राम शिंदे सरांचा इलेक्शनच्या काळामध्ये इगो हर्ट झाला. इगो कसा हर्ट झाला? एक तर सूर्यकांत नाना मोरे बोलत असताना राम शिंदे हे भाजप पक्षाचे नेते म्हणून तिथं प्रचार करत होते. प्रचारामध्ये नाना बोलता बोलता ठीक आहे, काही शब्द कदाचित जर कोणाचं मन दुखावलं असेल, कुठल्या आमदारांचं मन दुखावलं असेल, नाहीतर त्या पदाची गरिमा राखली गेली नसेल त्यांच्या शब्दातून, तर मी माफी मागतो. पण तिथं फौजफाटा घेऊन, म्हणजे पोलिसांच्या गाड्या, सभापती म्हणून तुम्हाला पोलिसांच्या गाड्या मिळाल्या, त्या तिथं जाऊन तुम्ही मिरवत का बसला होता? 4-4 गाड्या तुमच्या अवतीभोवती. तुम्ही प्रचार करत असताना कुठेतरी जी फॉर्मॅलिटी असते ती बाजूला ठेवावी लागते. तुम्ही एक व्यक्ती म्हणून, नेता म्हणून तिथं प्रचार करावा लागतो प्रायव्हेट गाडीमध्ये. हे सुद्धा जर त्यांना त्या ठिकाणी कळत नसेल, गरिमा कशी त्या पदाची राखायची ह्या त्या व्यक्तीवर असतं, आणि ते राम शिंदे सरांना त्याच गोष्टी कळत नसतील, तर मग आमचे नार्वेकर जे आहेत अध्यक्ष, ते बघा कसे वागतात, कसे बोलतात. अतिशय चांगल्या लेवलचं पदाची गरिमा त्या ठिकाणी ते राखतात. त्यांच्याकडे ट्युशन घ्या, नाही तर तुम्ही कुणी माझी जे सर्व निंबाळकर साहेब होऊन गेले, जे माजी सभापती आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही काय गोष्टी समजून घ्या, नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगा यांना जरा ट्युशन द्यायला. ते इगोली घेत असतील, हे योग्य नाही असं वाटतं. 56 वर्षांनंतर दोन्ही सभागृह हे विरोधी पक्ष नेत्यांनाच सुरू आहेत, तर विरोधी पक्षांचा आवाज सभागृहामध्ये विरोधक कसे मांडणार? नाही, विरोधी पक्षाचा आवाज दाबतात म्हणजे सामान्य लोकांचा आवाज दाबला जातो, आणि सामान्य लोकांचा जेव्हा आवाज दाबला जातो तेव्हा लोकशाही हे धोक्यात येते, आणि लोकशाही जेव्हा धोक्यात येते तेव्हा गरिबाचं नुकसान होतं. इथं जर आपण बघितलं तर अनेक नेत्यांच्या घरी बॅगा पैशाच्या दिसतात, व्हिडिओ तिथे दिसतात. आधी सिरसाट होते, आता कुठला तरी आमदार शिंदे गटाचं त्या ठिकाणी आहे. त्यामुळे इथं पैसा हे नेते छापतायत, मंत्री तिथं छापतात, गरीब मात्र त्या ठिकाणी घरात लाईट लावायचं बिल देण्यासाठी सुद्धा पैसे नाही, अशी आजची परिस्थिती आहे. आणि विरोधक ही सभागृहामध्ये आज अनुपस्थित कमी दिसले. अगदी तुम्हीही 2 दिवस झाला सभागृहात दिसत नाही. काय व्यक्तिगत कारण होतं का काय राजकीय? माझं व्यक्तिगत कारण होतं, पण किती बोललं तरी आम्हाला उत्तर या सरकारकडनं त्या ठिकाणी दिलं जात नाही. आमचे मुद्दे नाही तर आमचे प्रश्न हे 42व्या नंबरला त्या ठिकाणी लावले जातात. मग जेव्हा आम्ही काय करणार? म्हणजे तुम्ही जे तुमच्या इलेक्शनसाठी जिथं कुठे इलेक्शन आहे त्या इलेक्शन त्या परिसरातले मुद्दे तुम्ही पहिले घेता, नाहीतर सरकारला जे योग्य ठरू शकतात ते पहिले घेतात, जे अडचणीचे ठरू शकतात ते तुम्ही मागे ठेवता. म्हणजे इथं सगळे मॅन्युप्युलेशनच सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आज सत्ताधारी आमदारांनी सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. 15 मिनिटांसाठी विधानसभा तहकूब करावी लागली. म्हणजे सत्ताधारी सभागृहामध्ये गोंधळ घालतायत आणि विरोधकांना बोलू दिलं जात नाही. नाही, टाइमपास जर करायचा असेल तर सत्ताधारी लोक नाही तर आमदार हे नेत्याच्या सांगण्यावरनं करत असतात. आता सगळ्याच आमदारांची चुकी असं नाही, पण तिथे काही जे नेते असतात भाजपचे प्रमुख, ते सांगतात की आता बंद पाडा का? कारण तो जो एखादा प्रश्न असेल त्याचं उत्तर सरकारला देता येत नसेल, नाहीतर पुढचा येणारा जो प्रश्न नाही तर एखादा मुद्दा असेल त्याच्यावर सरकारला चर्चा करायची नाही, फक्त टाइम मारून न्यायचा असेल तर अशा पद्धतीने काही कार्यक्रम केले जातात. याच्या आधी तुम्ही गेल्या 50-60 वर्षामध्ये बघा, कधी सत्ताधाऱ्यांनी हाऊस कधी बंद पाडलं नव्हतं. पण गेल्या 4 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांनीच हाऊस अनेक वेळा बंद पाडलेलं आहे. फक्त का? राजकीय मुद्दा एखादा रेटायचा असेल, नाही तर मुद्दामून वातावरण गढूळ करून चर्चेला बगल द्यायची असेल तर हे सत्ताधारी त्या पद्धतीचं काम करतात. सत्ताधारी सरकारमध्ये सरकारच्या सांगण्यावरूनच सभागृहामध्ये गोंधळ घालतात आणि सभागृहाचं कामकाज बंद पडतात, असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन कल्पेशसह ब्रह्मा चट्टे, LS न्यूज, नागपूर.